श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री सकलदेवताभ्यो नमः। ओम नमो भगवते वसुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचनी विश्वरूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। प्रथम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रथम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी। मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रथम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी। आइए हनुमंत विराजिए, कथा करो मत अनुसार। प्रेम सहित गाली धरी पधारे पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय।
जय पवन सूत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय 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 श्री गजानन जय जय श्री गजानन जय जय श्री गजानन भगवान की जय गुरुजी महाराज की जय युद्धेश्वर भगवान की जय नारायण गिरिजी महाराज की जय गंगा गिरिजी महाराज की जय आज के आनंद की जय। आजूबाजूला उभे असलेले त्याचप्रमाणे वरती बसलेले ज्यांच्या कुणाच्या पायात चप्पल वगैरे काही असेल, कथा श्रवण करत असताना आपल्या पायात काही नसावं, थंडी आहे, सॉक्स असेल हरकत नाही, पण चप्पल असेल बूट असेल आपल्या पायात नको. आणि या बाजूचे मंडळी जर इकडं समोर बसले तर बरं होईल जरा असं, कारण कथेचा नियम आहे बरं, व्यासपीठाच्या पाठीमागे बसून कथा श्रवण करू नये. भागवतामध्ये उदाहरण आहे, भगवान शिवजी त्या पोपटाच्या पाठीमागं त्रिशूळ घेऊन त्याला मारायला लागले होते. का पाठीमागे लागले? भगवान शिवजी ज्यावेळेस पार्वती मातेला ब्रह्मज्ञानाची कथा सांगत होते त्यावेळेस तो असणारा शुक नाम पोपट पाठीमागे बसून कथा श्रवण करत होता. पाठीमागं बसून कथा श्रवण करणं म्हणजे आपल्याला दोष लागतो, म्हणून कथा श्रवणाला समोर बसलं पाहिजे. आणि आजूबाजूची मंडळी कृपया खाली बसून घेतलं तर बरं होईल. अखिल कोटी ब्रह्मांड नायक आनंद कंद सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा अखिल गुणनिधान श्री गजानन भगवान मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली महावैष्णव ज्ञानोपराय अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राज रसिकत्व प्राप्त संत तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय अखिल स्वकुळ साळे समाजाचा असणारं आराध्य दैवत श्री जिवेश्वर भगवान वंदनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज आदी करून सर्व सकल संत महंत भगवंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने शौर्याने वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी, याच महाराष्ट्र भूमीत बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये स्थित येवला तालुक्यात असलेल्या येवला नगरीमध्येच गुरुड गल्लीमध्ये भगवान गणेशांचं असणारं अधिष्ठित अधिष्ठान रिद्धी सिद्धी गणेश मंदिर आणि या रिद्धी सिद्धीश गणेश मंदिरातील असणाऱ्या मूर्तींची पुनर्प्राण प्रतिष्ठा, मंदिर पुनर्जीर्णोद्धार या निमित्तानं सकल स्वकुळ साळी समाज बांधव सर्वांनी एकत्र येऊन भगवान गजाननांची असणारी कथा आपल्या सर्वांना श्रवण करता यावी याकरता 7 दिवसीय श्री गणेश महापुराण कथेचं असणारं आयोजन, आपल्या सर्वांची असणारी श्रद्धा, आपल्या सगळ्यांचा असणारा विश्वास, आपला सगळ्यांचा असणारा भाव भगवान गणेशांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी वृद्धिंगत व्हावा, वाढावा, आपला परमार्थ जोपासला जावा
आपलं प्रापंचिक आणि पारलौकिक धार्मिक जीवन जगत असताना ज्या कारणासाठी भगवंतानं आपल्याला हा देह दिलेला आहे त्या कारणासाठी या असणाऱ्या देहाचं कर्म घडून यावं आणि सकल समाजाची भगवंताची सेवा घडून यावी या दृष्टीनं केले जाणारे पारमार्थिक प्रयत्न म्हणजे कथा, कीर्तन आणि पारायण सोहळे. आणि याच पारमार्थिक प्रयत्नाला पारमार्थिक स्वरूपानं प्राप्त झालेलं यश म्हणजेच कालपासून आपल्या या नगरीमध्ये समापन्न असणारी दिव्य संगीतमय श्री गणेश महापुराण कथा. कथेची रंगदेवता वाढवण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गुरुजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमच्या तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज शिंदे यांचीही सुंदर अशी गायनाची साथ, त्याचप्रमाणे सुंदर अशी नाद ब्रह्माची आवृत्ती, नाद ब्रह्माचा असणारा कलाविष्कार आपल्या हातामधून ढोलकच्या माध्यमातून काढून आणि त्या तालावरती आपल्याला सहज डोलायला आणि भजनावरती नाचायला लावणारा ज्यांचा ताल आणि गोड असा सुंदर ढोलकवरती हात आहे असे असणारे किरणजी महाराज जाधव, येवला तालुक्यातीलच भूमिपुत्र, त्यांची असणारी उपस्थिती, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि त्याची ऑपरेटिंग देखील तेच बघतायत म्हणून त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे स्वरपटलाच्या माध्यमातून या संगीतमय कथेला प्राप्त होणारा आनंद द्विगुणित कसा होईल या पद्धतीनं साथ करणारे संगीत संयोजक त्यांचे असणारे राहुल दादा, त्यांचीही असणारी उपस्थिती, त्यांचेही सर्वांच्या वतीनं आभार. त्याचप्रमाणे सुंदर गोड तिचा गळा आहे, गोड आवाज आहे, त्यांची असणारी गायत्री दिदी मुटेकर, तिचीही असणारी उपस्थिती. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारे डिजिटल वाद्याच्या माध्यमातून, पॅडच्या माध्यमातून आपल्या कथेला सुंदर अशी साथ करणारे अजय भैया माळी, त्यांचीही असणारी उपस्थिती. त्याचप्रमाणे आपली असणारी कथा नंतरही आपल्याला यूट्यूबवरती बघता येईल आणि ते नियोजन ज्यांनी सांभाळलेलं आहे असे ओम भैया मुटेकर, त्यांचीही असणारी उपस्थिती. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं असणारं आयोजन समस्त सुकुळ साळी समाज बांधव यांच्या वतीनं आपल्या मंदिराचे असणारे सर्व ट्रस्टीचे असणारे अध्यक्ष, मंडळाचे असणारे अध्यक्ष, सर्वांच्या वतीनं माझ्याकडं आलेली ही सेवा आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भगवान जिव्हेश्वर, भगवान श्री गणेश ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भगवंताची असणारी कथा श्रवण करणार आहोत. आजच्या कथासत्रात प्रवेश करण्याच्या पूर्वी सुंदर अशा प्रकारे भगवान श्री गणेशांचं आपल्याला सर्वांना भजन करायचं आहे. पण तत्पूर्वी सगळ्यांच्या करता एक सूचना आहे, जेव्हा भजन चालू होईल गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना मंगलमूर्ती गजानना मंगलमूर्ती गजानना गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया गणाधीशाय मोरया गणाधीशाय मोरया अभयप्रदाय मोरया अभयप्रदाय मोरया मूषकवाहनाय नमो नमः मूषकवाहनाय नमो नमः कृष्णपुत्राय मोरया कृष्णपुत्राय मोरया वक्रतुंडाय मोरया वक्रतुंडाय मोरया गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना गजानना
असणाऱ्या कथा भागामध्ये कथा महात्म्य आणि सोमकांत राजाची असणारी कथा आपण श्रवण केली की जो असणारा सोमकांत राजा त्याच्या असणाऱ्या पूर्वजन्मातील पाप संचितामुळे त्याच्या शरीरावरती कुष्ठ निघाले होते, जखमा झाल्या होत्या. काही केल्या निदान होईना. वनामध्ये च्यवन ऋषी भेटले, त्यांच्या माध्यमातून भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर भृगु ऋषींना आपल्या पीडेचं कारण विचारलं. भृगु ऋषींनी त्यांचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला की मागच्या असणाऱ्या जन्मामध्ये तू कामंदा होता आणि तुझ्याकडून जे कुकर्म घडले त्या असणाऱ्या कुकर्मामुळे हे भोग तुला भोगायला आले आणि अंतसमयी भगवान श्री गणेशांची पूजा तू त्या ठिकाणी केलीस. भगवान श्री गणेशांच्या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार केला आणि भगवान गणेशांची पूजा केली, दानधर्म केला आणि यमसदनी नेत असताना पुढचा असणारा जन्म पाप आणि पुण्य दोन्ही गोष्टी समान असल्या कारणानं पुन्हा मानव योनीला त्याला जाणव होतं, मानव योनी त्याला प्राप्त होणार होती. म्हणून त्याला विचारलं गेलं तू अगोदर पाप भोगणार की पुण्य भोगणार. त्यानं सांगितलं अगोदर पुण्य भोगणार. म्हणून अगोदर सौराष्ट्र देशामध्ये देवनगराचा असणारा तो राजा झाला. पुण्याचे भोग म्हणून राज्यकारभार केला, राजा बनून सगळ्या प्रकारचे भोग भोगले आणि मागच्या जन्मामध्ये केलेल्या पापांची परतफेड म्हणून उतार वयामध्ये ती असणारी पीडा त्याला त्या ठिकाणी भोगायला आली. आदरणीय भृगुजी महाराजांना आपल्या असणाऱ्या पूर्वजन्मातील दोष घालवण्यासाठी काय करता येईल असं त्या ठिकाणी भृगुजींना विचारलं आणि त्याकरिता भृगुजी उपाय सांगतात. याकरता एकच उपाय आहे. वास्तविक सगळ्या पापांची निवृत्ती जर कशानं होत असेल, भगवंताचं नाम आणि भगवंताची असणारी कथा, ज्याही कुठल्या देवाला आपण मानत असू त्या भगवंताचं असणारं नाम आणि भगवंताचं असणारं चरित्र. म्हणून तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी आपल्या समाधानाच्या अनुषंगानं सांगतात काय केलं म्हणजे आपल्याला समाधान भेटेल. वास्तविक जर बघितलं इथं बसलेल्यापैकी, आजूबाजूला बसलेल्यापैकी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, राष्ट्रातील, संपूर्ण देशातील, नवे नवे जगातील प्रत्येक असणारी व्यक्ती जीवन जगत असताना त्या असणाऱ्या जीवनामध्ये त्याची अपेक्षा आहे फक्त आणि फक्त सुख आणि समाधान मिळणं. सुख आणि समाधान मिळावं ही आपल्या प्रत्येकाची असणारी अपेक्षा. पण जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता जी प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न आपले आहे का? मग तुमच्या आमच्या दृष्टीनं सुख आणि समाधानाचे असणारे प्रयत्न आणि साधू संतांच्या दृष्टीनं सुख आणि समाधानाचे असणारे प्रयत्न यामध्ये भेद आहेत. तुम्ही आम्ही ज्या गोष्टीला सुख आणि समाधानाचे साधन मानतो ते सुखाचे समाधानाचे साधन नाहीत. ते सगळे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. मग साधू संतांच्या दृष्टीनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणाचं, उद्धाराचं, शांतीचं, सुखाचं, समाधानाचं असणारं साधन म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवान परमात्म्याची असणारी कथा. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि
सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा जेने सदा चित्ता समाधान जेने सदा चित्ता समाधान जेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 सदा नाम घोष करू हरि कथा जेने सदा चित्ता समाधान चित्ताला नियमित समाधान मिळण्याकरता सदा नामघोष करू आणि सदा हरिकथा करू. ते केल्याच्या नंतर चित्ताला समाधान भेटेल. म्हणजे चित्ताच्या समाधानाचं खरं साधन जर काय असेल भगवंताचं नाव आणि भगवंताची असणारी कथा. तुमच्या आमच्या दृष्टीनं जर बघितलं सुखाचं समाधानाचं साधन सगळेच लोक आता फक्त यालाच मानतायत. हे असेल तर सुख आणि हे असेल नसेल तर दुःख. पण बरेचसे लोक हे असून सुद्धा दुःखी आहेत. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. अपना साथी नहीं कोई दिल का साथी नहीं कोई कोई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. सब पैसे के भाई दिन का नहीं कोई. सगळे फक्त पैशालाच बहुमान देतात. पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम. एखाद्याकडं खूप पैसा आहे खूप श्रीमंत आहे परशुराम. थोडा कमी पैसा आहे परशु. अजिबातच पैसा नाही परशा. म्हणजे पैशानुसार आपण व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान देतो. पण कितीही पैसा असेल मला सांगा बरं जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये येणारे जे लोक आहेत आहे का हो सुखी आहे नाही. मायकल जॅक्सन नावाचा एक आपल्या देशामध्ये एक डान्सर होऊन गेला. मायकल जॅक्सन आपल्या देशातला होता का परदेशातला होता? आपल्या देशातला होता. नृत्य क्षेत्रामध्ये परदेशातला होता. मी नाव ऐकून आहे मला आता हा अभ्यास असल्यामुळे तिकडे काही घुसायची गरज नाही पडत. बरं मायकल जॅक्सन नाव ऐकून आहात सगळे. हा मोठा जगविख्यात डान्सर होता. नृत्य आविष्कार त्याच्याकडे होता. गडगंज पैसा होता. आपल्या कलेच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवला आणि तो पैसा कमवून त्यांना असं ठरवलं सगळ्यात जास्त दिवस आपण जगायचं. आणि त्या अनुषंगानं त्यानं काय केलं शरीराचे जे अवयव आहेत जे अवयव रिट्रान्सप्लांट होतात परत ते टाकता येतात असे सगळे अवयव देणारे दाते पैसे देऊन पैसे मोजून शोधून ठेवले. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांची सुद्धा नियुक्ती करून ठेवली. नियोजन करून ठेवलं. कुठलाही आजार हो कुठलाही त्रास हो लगेच डॉक्टर. आणि संपूर्ण जीवनचर्या डॉक्टरांच्या अनुषंगानं त्यांच्या सूचनेप्रमाणे चालू होती. कशा करता आपल्याला लवकर मृत्यू येऊ नये आणि सगळ्यात जास्त जीवन आपण जगावं याच्याकरिता भरपूर प्रयत्न केले. पण निम्म्या आयुष्यातच त्याला त्या ठिकाणी जग सोडून जावं लागलं. पैसा नव्हता का श्रीमंती नव्हती का तरी पण जावं लागलं. तिथं दुसरा पर्याय नाही.
सुखाच्या ठिकाणी सुद्धा पैसा असेल म्हणजे सुख असेलच असं नाही. बऱ्याच जणांकडे भरपूर पैसा आहे पण झोप नाही. झोप नसेल तर सुख कुठून येऊ? जीवाला झोप तर पाहिजे ना. कष्ट करणाराही झोपतो आणि फार पैशावालाही झोपतो, पण दोघांच्या झोपेमध्ये अंतर आहे. कष्ट करणारा जर झोपला तर इतका निवांत झोपतो की त्याला सकाळी बळच उठावं लागतं. पैशावाला नुसता दचकून दचकून, सोनेवाले सोना नाही जागते रहो. तुमच्याकडे असतात का रात्री ते बुरखे? बस तशीच त्यांची असणारी जिंदगी. म्हणून आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये पैसा असला म्हणजे सगळे असणारं सुख समाधान आपल्याला प्राप्त होईल असं नाही. सुख आणि समाधानाच्या दृष्टीनं महत्वाचं साधन भगवंताचं नाव आणि भगवंताची असणारी कथा. म्हणून भृगुजी महाराज सोमकांताला सांगतात, तुला भगवान श्री गणेशांची असणारी कथा श्रवण करावी लागेल. विषय कुठेही बाहेर गेला ना, मूळ विषय फक्त लक्षात असू द्या बरं का. आपली कथा कुठे चालू आहे? मूळ कथा आपली कुठं चालू आहे? नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचा जनसमुदाय, तिथं सुतजी महाराज आलेले आहेत. ते सुतजी महाराज शौनकादी ऋषींना त्या 88,000 ऋषींना कथा सांगतायत. कोणती कथा सांगतायत? जी कथा भृगु ऋषींनी सोमकांताला सांगितली ती कथा. आणि आपण जी बघत आहोत ते भृगुजी महाराज सोमकांताला जी कथा सांगत आहेत ती कथा बघत आहोत. म्हणजे भृगुजी महाराज आता सोमकांताला त्याचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतात आणि पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून त्याच्या दोषामुळं त्याला ती पीडा भोगायला आली. आता त्याच्यापासून निवारण करण्यासाठी आणि मागील जन्मातील असणारे भोग, मागील जन्मातील असणारे दोष, मागील जन्मातील असणारं पाप ते घालवण्याकरता काय करायचं तो उपाय भृगुजी महाराज सोमकांताला सांगतायत की तुला भगवान श्री गणेशांची कथा श्रवण करावी लागेल. म्हणजे असं मग आता ही कथा मला कुठे श्रवण करायला मिळेल? असं करा, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा मी तुम्हालाच माझ्या गुरूंच्या ठिकाणी त्या ठिकाणी मानतो आणि तुम्हीच ही असणारी कथा मला त्या ठिकाणी सांगा, जेणेकरून या कथा श्रवणाच्या माध्यमातून माझ्या असणाऱ्या मागील जन्मातील या जन्मातील सगळ्यात असणाऱ्या पापांची निवृत्ती होईल. म्हणून तो असणारा सोमकांत राजा सुचिरभूत होऊन येतो आणि सुचिरभूत होऊन आदरणीय भृगुजी महाराज यांचं त्या ठिकाणी पूजन करतो आणि पूजन करून त्यांना वंदन करतो. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हो सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. ओ हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. ओ हृदय माधोरी लक्ष्मी कंठ शारदा माता है, कंठ शारदा माता है. वो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है, सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. आपल्या असणाऱ्या गुरूंना त्या ठिकाणी सोमकांत राजा वंदन करतो. जन्माचे दाता कदाचित ते माता पिता असतील, पण माझ्या असणाऱ्या कर्मानुसार मला माझ्या आयुष्याचा बोध घडवून देणारे गुरुवर तुम्हीच आहात. जन्म के दाता माता पिता है, आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में,
हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में। वो सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। ओ हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। आदरणीय भृगुजी महाराजांना वंदन करतात राजा आणि गणेश पुराण तुम्हीच मला सांगा अशी विनवणी करतात। आणि मग राजा सुचिरभूत होऊन आल्याच्या नंतर वंदन केल्याच्या नंतर आदरणीय भृगुजी महाराज गणेश नामाने अभिमंत्रित केलेले पाणी राजावरती असं शिंपडतो आणि अभिमंत्रित केलेलं पाणी शिंपडल्याच्या नंतर राजाला एक शिंक येते आणि शिंक आल्याच्या नंतर राजाच्या नाकातून एक पुरुष बाहेर पडतो। छोटासा असणारा पुरुष हळूहळू हळूहळू मोठा होतो, माणसा एवढा आकार त्याला त्या ठिकाणी येतो आणि मग त्याला विचारलं जातं तू कोण आहेस? त्यानं सांगितलं मी पाप पुरुष आहे। राजानं जे जे पापकर्म केले ना ते असणारे पापकर्म गणेश नामानं अभिमंत्रित केलेलं पाणी त्याच्यावरती शिंपडल्याच्या नंतर त्याच्या प्रभावानं पाप त्याच्यामध्ये राहू शकत नाही, म्हणून राजाला आलेल्या शिंकेच्या द्वारा मी त्या ठिकाणी बाहेर आलो। हे भृगुजी महाराज आता मला खायला द्या आणि मला राहायला द्या। मला का खायला आणि राहायला मिळालं नाही तर मग मात्र तुमच्या आश्रमात जे मला भेटेल ते मी खायला सुरुवात करेल। भृगुजी महाराज म्हणतात हे पाप पुरुषा, राजाच्या शरीरातून नुसतं पाण्यानं जर तुला मी बाहेर काढू शकतो तर तुला भस्म सुद्धा करू शकतो, हे लक्षात असू दे। मग तो म्हणतो मग मला तुम्ही राहायलाही जागा द्या आणि खायलाही जागा द्या, माझी विनंती आहे तुम्हाला। मग भृगुजी महाराज सांगतात हे बघ शेजारी बाजूला जे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडावरती तू राहा आणि आंब्याच्या झाडाची पानं खा। आणि मग तो पाप पुरुष त्या आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याचा स्पर्श होताच ते पाप एवढं जहाल होतं की ते हिरवगार असणारं आंब्याचं झाड जागेवरती त्याचा भस्म झाला, राख झाली। सोमकांत राजा त्या ठिकाणी भृगुजी महाराजांना विचारतो हे कसं काय झालं? म्हणजे हे सगळं तुझ्या पापानं झालं। मग आता हे पाप कसं जाईल? आता तू गणेश पुराण कथा श्रवण करायची आणि ही कथा श्रवण करत असताना रोजचं असणारं पुण्य तू त्या असणाऱ्या भस्माच्या ठिकाणी झाडाच्या ठिकाणी समर्पित करायचं। कथा श्रवणाच्या माध्यमातून हे पुण्य त्या ठिकाणी सोडल्याच्या नंतर ते झाड पुन्हा पहिल्यासारखं निर्माण होईल। जेव्हा असं घडेल तेव्हा तुझं सगळं पाप निघून गेलं, सगळ्या पापातून तू मुक्त झाला असं सिद्ध होईल। मग हे गुरुवर सांगा मला भगवान श्री गणेशांची असणारी कथा। आणि मग त्यावेळेस आदरणीय भृगुजी महाराज राजाला भगवान श्री गणेशांची असणारी कथा सांगण्यासाठी संकल्प करवितात। संकल्प म्हणजे देश काल पात्र नाम कुळ गोत्र या सगळ्या गोष्टींचा उच्चार करून अहम किम कार्यम करिष्ये, आपण काय कार्य करीत आहोत, हातावरती पाणी घेऊन जे कार्य करायचं आहे त्या कार्याचा संकल्प सोडायचा, देश काल पात्र उच्चार करायचा, स्वतःच्या नावाचा कुळाचा गोत्राचा उच्चार करायचा आणि त्या कार्यात जे कार्य करायचं आहे त्याचा उच्चार करून संकल्प सोडायचा। म्हणून मागील जन्मातील पापाची निवृत्ती होण्याकरता अहम श्री गणेश पुराण श्रवण करिष्ये, हे श्रवण मी करणार आहे माझ्या असणाऱ्या पूर्वजन्मातील पापाची निवृत्ती होण्याकरता आणि संकल्प सोडतो। संकल्प सोडता क्षणी त्याचे सगळे दोष त्या ठिकाणी नाहीसे झाले आणि त्याचं असणारं संपूर्ण शरीर अतिशय दिव्य कांतिमय झालं। म्हणजे अनेक प्रकारचे उपाय करून देखील शरीराचे असणारे कुष्ठ जे गेले नव्हते, फक्त गणेश पुराण श्रवण करण्याच्या संकल्पाने सगळे असणारे ते कुष्ठ शरीरावरील सगळ्या असणाऱ्या जखमा नाहीशा झाल्या। जिसे श्रवण कर मिट जाती है जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। श्री गणेश कथा जय
गणेश कथा, जय श्री 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 गणेश कथा। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय श्री गणेश कथा, 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 जय श्री गणेश कथा। गजानन भगवान की जय। जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। सगळ्या व्यथा कथा श्रवणाच्या माध्यमातून मिटून जातात, म्हणून भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे। संकल्प सोडला, सगळ्या व्यथा गेल्या, शरीर संपूर्ण दिव्य कांतिमय झाले आणि राजाच्या लक्षात आलं, नुसता गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प सोडला तरी माझे सगळे असणारे दोष गेले, सगळे पुष्ट गेले। श्रवण केल्याच्या नंतर मला किती पुण्याची प्राप्ती होईल। महात्म्य कळालं आणि मनोभावे राजा त्या ठिकाणी श्रवण करू लागला। आणि मग भृगुजी महाराज राजाला कथा सांगू लागले, ही असणारी कथा मला जी प्राप्त झाली ती व्यासजी महाराजांकडून। मग व्यासजी महाराजांना कुणाकडून प्राप्त झाली? म्हणजे व्यास महाराजांना भगवान ब्रह्मदेवाकडून प्राप्त झाली। असं कस काय प्राप्त झाली, काय प्राप्त झाली, मला जरा कथाभाग सांगा ना डिटेल। आणि मग तो कथाभाग सांगू लागतात। एकदा काय झालं, व्यासजी महाराजांचं असणारं मन अशांत झालं। सगळ्या पुराणांची असणारी निर्मिती व्यासजी महाराजांनी केली। मन अशांत झालं आणि अशांत असणारं मन काय केल्यानं शांत होईल हा विचार ते करू लागले। आणि मग भगवान ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवांना आपल्या उद्विग्नतेचं कारण विचारलं। त्यावेळेस भगवान ब्रह्मदेव सांगतात, हे व्यासजी महाराज, आता व्यास महाराज सुद्धा भगवंताच्या 24 अवतारापैकी एक आहेत बरं का। मग ब्रह्माजी व्यासांना सांगतात, माझं असणारं मन का उद्विग्न आहे? एवढ्या पुराणांची मी रचना केली, संपूर्ण जगाकरता हा सगळा असणारा माझा अट्टाहास, माझा जन्मही जगाच्या कल्याणाकरता झाला। मत्स्य राजाची असणारी कन्या जिचं नाव होतं मत्स्यगंधा, ती असणारी मत्स्यगंधा नदीच्या या तीरावरून पलीकडच्या तीरावरती वाटसरूंना नेण्याचं काम करायची। आणि एक वेळेस पाराशर मुनींना ती घेऊन जात असताना त्यांच्या माध्यमातून तिच्या ठिकाणी पिंड स्थापन होऊन त्या ठिकाणी माझा जन्म झाला। जन्माची असणारी जी बेला होती, जी वेळ होती, ती वेळ जाणून, पिंड स्थापनेची असणारी वेळ जाणून पाराशर मुनींनी त्या ठिकाणी ते पिंड स्थापन केलं। मातेच्या गर्भामध्ये पिंड स्थापनेची असणारी वेळ आणि जातक जन्माला आल्याची असणारी वेळ, या दोन वेळेंवरती त्या असणाऱ्या जातकाचं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं। कदाचित काही विज्ञानवादी लोकांचं भविष्य किंवा ज्योतिष शास्त्रावरती विश्वास नसेल, कारण तसे अनुभवही येतात। मग त्या अनुभवांमध्ये आपण दिलेले डिटेल्स कदाचित चुकीचे असतात। जन्मतारीख असेल, नाव असेल, ठिकाण असेल, ते चुकीचे असेल, किंवा ज्यांच्याकडे कुंडली बघितली जाते त्यांच्याकडून गणितामध्ये काही दोष घडत असेल। या दोन कारणानं आपली असणारी कुंडली किंवा ज्योतिष चुकीचं त्या ठिकाणी निघतं। आपल्या साधू संतांनी निर्माण केलेले पुराण ज्योतिषशास्त्र एवढे प्रगल्भ आहेत की आपला मृत्यू, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व इतंभूत घटना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्या ठिकाणी निघू शकतात। हाही विषय भरपूर मोठा आहे, परंतु आपला कथाभाग मागे राहून जाईल। म्हणून जातकाच्या पिंड स्थापनेची असणारी बेला ती जाणून त्या ठिकाणी पिंड स्थापन झालं आणि माझा जन्म झाला। त्यावेळेला जगातल्या कुठल्याही स्त्रीला जर गर्भधारणा झाली तर तिच्या पोटी उदरी येणारा पुत्र संपूर्ण जगाचं कल्याण करणारा होईल आणि संपूर्ण जगाला ज्ञान देणारा होईल। म्हणून नमोस्तुते व्यास, एवढी एवढी बुद्धी नाही, विशाल बुद्धी, फुल्लारविंद यतपत्र नेत्र।
विशाल बुद्धीचे असणारे व्यास महर्षी ते म्हणतात, माझा जन्म जगाच्या कल्याणाकरता झाला, सगळ्या पुराणांची निर्मिती मी करत आहे, परंतु माझं मन उद्विग्न का आहे? ब्रह्माजी सांगतात, तुम्ही हे सगळं कार्य करत आहात, पण कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याच्या आरंभी पहिला मान गजाननाचा असतो. आणि हे व्यासजी महाराज, तुम्ही ज्या वेळेस हे पुराण निर्मितीचं कार्य करत होते ना, तुमच्याकडून गजाननाचं स्तवन राहून गेलं. म्हणून आपणही बघा, कुठलंही कार्य करायचं असेल, पहिलं श्री गणेशाय नमः, पहिली गणेशाची असणारी वंदना. आता गणेशाला तरी हा पहिला मान का मिळाला? ज्या वेळेस संपूर्ण देवतांमध्ये मीटिंग झाली, सगळ्यात श्रेष्ठ देवता किंवा सगळ्यात पहिला पूजेचा मान कुणाला द्यायचा ही चर्चा झाली. ही सगळी चर्चा होऊन भगवान महादेवांकडे आले. भगवान महादेव म्हटले, आपण एक परीक्षा ठेवू. थोडा वेळ, थोडी शांती धरा दादा, एक बघा बरं जरा, कोणीतरी बडबड जास्त होते, जास्त आवाज आहे. गोमातेचं सुद्धा आगमन झालेलं आहे कथेमध्ये. कुठं चालू होती आपली कथा? येवल्यात, बुरुड गल्लीत कुठं होतो सांगता येईल कोणाला? गायांजवळ. व्यासजी महाराज उद्विग्नतेचं कारण विचारल्याच्या नंतर ब्रह्माजी, गणेश वंदना तुमच्याकडून राहिली म्हणून तुमचं असणारं मन उद्विग्न आहे, म्हणून आपणही सगळीकडे गणेश वंदना करतो. का करतो त्याची परीक्षा सगळ्या देवांनी मिळून एकत्र आले आणि महादेवाकडे गेले. कसं करायचं आणि कुणाला पहिला पूजेचा मान द्यायचा? भगवान महादेव म्हटले, असं करा, तुम्ही जे सगळे देवता आहात ना, सगळ्यांनी मिळून या असणाऱ्या विश्वाची, ब्रह्मांडाची परिक्रमा करायची. आणि ब्रह्मांडाची परिक्रमा करून जो देव पहिला या ठिकाणी येईल त्याला संपूर्ण सृष्टीमध्ये पहिला पूजेचा मान मिळेल. मग प्रत्येक असणारे देवता, कोण सिंहावर, कोण वाघावर, कोण मोरावर, कोण कशावर, तर कोण कशावर, ज्याचं जसं वाहन असेल तसं वाहन घेऊन सगळे देवता ब्रह्मांडाची परिक्रमा करण्यास निघाले. भगवान गणेश बुद्धीची देवता, हुशार, त्यांनी विचार केला, माझं वाहन आहे उंदीर, याच्यापेक्षा हे सगळ्यांची वाहनं मोठमोठाली आहेत. म्हणजे आपली छोटीशी लुना असेल, बाकीच्यांच्या सगळ्या मोठमोठ्या भारीतल्या जर गाड्या असतील, BMW, फेरारी, अजून काय काय ज्या नव्या निघल्या असतील तेवढ्या, मग कियाची असेल, उंदायची असेल, एकच ती सोडून द्या, मारुतीची असेल किंवा कोणती असेल, भारी भारी गाड्या सगळ्यांकडे शर्यतला आली ना, आपल्याकडे एवढी एवढी लुना असेल, कशी पळेल? हा, ठार ती पळत नाही होती, फक्त नुसती दिसायला. काही काही गाड्या काहीच कामाच्या नाही, ॲव्हरेज नाही, काही नाही, काही नाही. बुलेटच्या किमती बघा ना, 2.5, 3, 4 लाख रुपये झाल्या, काहीच नाही, ठुठू 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 अख्ख्या शरीराचं व्हायब्रेशन होतं. मग ज्याचं जसं वाहन असेल ती देवता ते वाहन घेऊन ब्रह्मांडाची असणारी परिक्रमा करण्यासाठी गेले. गणपती बाप्पा म्हटले, आधीच मी एवढा मोठा आणि उंदरावरती बसून विश्वाची परिक्रमा करायची, कधी जायचो आणि कधी यायचो. काय केलं म्हणजे विश्वाची परिक्रमाही होईल आणि मला पूजेचा पहिला मान देखील मिळेल. संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण विश्व आपल्या मातापित्यांमध्येच असतं हे जाणून भगवान गणेशांनी तिथल्या तिथं उंदरावरती बसून मातापित्यांना 1-2 परिक्रमा मारल्या, स्वतःभोवती 1 परिक्रमा मारली, मातापित्याचं दर्शन घेतले, तिथंच बसून राहिले. आणि मग एक 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 देवता ब्रह्मांडाची परिक्रमा करून आले. कोण आलं पहिलं? म्हणजे काय गजानन आले. आणि ते तर आम्हाला भेटले पण नाही मार्गात, कुठं दिसले बी नाही. कस काय अगोदर आले? काही चिटिंग तर नाही ना? अजिबात नाही म्हणे, चिटिंग वगैरे काहीच नाही, तेच आले पहिले. सगळे आले. सगळे आल्याच्या नंतर विचारलं, गणेशजी भेटले का तुम्हाला कोणाला कुठे? सगळे म्हटले, आम्हाला तर कुठेच दिसले नाही, ओव्हरटेक बी केलं नाही. बरं, सगळ्यांच्या पाठीमागे होते, सगळ्यांना माहिती. ओव्हरटेक झाल्याच्या नंतर सगळ्यांचं लक्ष आपण जिंकण्यापेक्षा कोण आपल्याला मागं टाकतं पुढे जातं याच्याकडे जास्त असतं, असं आमचं सगळ्यांचं लक्ष होतं. पण गणेशजी तर कुठेच दिसले नाही, कसं काय सगळ्यांच्या अगोदर आले?
मग भगवान महादेवांनी सांगितलं, त्यांनी त्यांचं संपूर्ण विश्व त्यांच्या माता पित्यांमध्ये आमच्यामध्ये बघितलं आणि त्या माध्यमातून आम्हालाच त्या ठिकाणी परिक्रमा केली आणि परिक्रमा करून विश्वाची परिक्रमा झाली. त्यांच्या बुद्धीच्या माध्यमातून ही असणारी परीक्षा सगळ्यात अगोदर ते पास झाले, म्हणून संपूर्ण देवांच्या वतीनं भगवान श्री गणेशांना पहिला अग्रपूजेचा मान मिळाला. बोलिये गजाननजी महाराज की जय. मग अशा पद्धतीनं भगवान ब्रह्मदेव व्यासजींना सांगतात, तुमच्याकडून गणेश वंदना राहिली म्हणून तुमचं मन उद्विग्न झालं. आणि मग व्यासजी महाराज त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवांना विचारतात, ते भगवान गणेश कोण, त्यांची वंदना कशी काय, मला सगळं सांगा. आणि मग ब्रह्माजी भगवान ब्रह्मदेव व्यासजींना त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भगवान श्री गणेश कोण आहेत, सृष्टीचा असणारा विस्तार त्या ठिकाणी त्यांना सांगू लागतात. संपूर्ण विश्वामध्ये सुरुवातीला काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यची होती पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली. एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली. एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली. पहिले मोठेच नव्हते काही, मोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होती पाही, शून्याची होती माई. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. पहिल्यांदा या सृष्टीमध्ये काहीच नव्हतं. भगवान गणेशजींच्या संकल्पातून भगवान नारायणांची असणारी उत्पत्ती, त्यांच्याच संकल्पातून एक अक्षरी बीज मंत्र तयार झाला, ओम. अ उ म. अ म्हणजे ब्रह्मा, उ म्हणजे विष्णू, म म्हणजे महेश, या तिघांची असणारी उत्पत्ती, त्या माध्यमातून पुढे सृष्टीचा असणारा विस्तार होऊ लागला. भगवान ब्रह्माजी म्हणतात, मी सृष्टीचा विस्तार त्या ठिकाणी करत असताना एक वेळेस भगवान विष्णूजी झोपलेले होते आणि ते झोपलेले असताना त्यांच्या कानामधून दोन पुत्र जन्माला आले. भगवान विष्णूंच्या कानामधून ते जन्माला आले म्हणून महापराक्रमी महाबलशाली ते होते. आणि जन्माला आल्याच्या नंतर ते शांत नाही बसले, सगळ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. असा त्रास दिला, असा त्रास दिला की प्रत्येकाला आपलं घर सोडून जावं लागलं. पहिले भगवान ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला ब्रह्मलोक सोडून जावं लागलं. भगवान विष्णूंना हे तेच त्रास द्यायला सुरुवात केली. तिकडे कैलासातही त्रास द्यायला सुरुवात केली. यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. 33 कोटी देवता एकत्र आले आणि यांचा काय बंदोबस्त करायचा, कारण की कुणाच्यानेच ते ऐकायला तयार नाही. मग सगळे भगवान विष्णूंकडे गेले आणि तुम्हीच यांचा त्या ठिकाणी नायनाट करा असं सांगितलं. पण भगवान विष्णूंना सुद्धा ते आवरेना युद्धामध्ये. मग नारद महर्षींनी भगवान विष्णूंना सांगितलं, युद्ध करण्याच्या अगोदर गणेशाचं स्तवन केलं का?
आणि मग भगवान विष्णू भगवान गजाननाचं स्तवन करतात आणि मग त्या दोन दैत्यांच्या सोबत युद्ध करतात. त्यांचं नाव आहे मधु आणि कैटभ. भगवान गणेशांच्या कृपा आशीर्वादाने, भगवान महादेवांच्या उपदेशानं, नारदांच्या उपदेशानं गणेशांची आराधना करून, शक्ती प्रदान करून त्या दोघा असणाऱ्या असुरांचा भगवान विष्णू त्या ठिकाणी नायनाट करतात. आणि अशा पद्धतीने त्या असणाऱ्या दोन दैत्यांचा वध झाला. आणि भगवान ब्रह्मदेव तिथून पुढे त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार करू लागले. ब्रह्मदेव पुन्हा त्या ठिकाणी सृष्टीच्या विस्ताराच्या अनुषंगानं व्यासजींना एक कथाभाग सांगतात. एकदा मला पण असाच अभिमान झाला, होतो माणसाला अभिमान. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टी आपल्या लायकीपेक्षा जर जास्त प्राप्त झाल्या, कदाचित शब्द कुणाला वाईट वाटेल पण खरी गोष्ट आहे बरं का. पद, पैसा आणि प्रतिष्ठा आपल्या लायकीपेक्षा जर जास्त प्राप्त झाला तर आपोआप गर्व, मद, मत्सर या गोष्टी त्या माणसामध्ये प्रवेश करतात. म्हणून बहुतांशी बघा, अधिकार नसताना, पात्रता नसताना, लायकी नसताना जर जास्त काही प्राप्त झालं, पैसा, पद, प्रतिष्ठा, त्या माणसाचे पाय जमिनीवर राहत नाही, स्वतःला काहीतरी वेगळं समजायचं. मग भगवान ब्रह्मदेव म्हणतात, सृष्टीचा विस्तार मी करायला लागलो, वर देण्याची शक्ती मला प्राप्त आहे, म्हणून मला थोडासा अभिमान झाला. आणि भगवंताला भक्ताचा अभिमान बिलकुल सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तीळ मात्र सुद्धा अभिमान भगवंताला सहन होत नाही. आणि माझं सृष्टीचं कार्य पडलं ना बंद. ब्रह्मदेव सांगतात, मग तुम्ही काय केलं? म्हणे मग काय करावं, मला प्रश्न पडला. मग आकाशवाणी झाली, आकाशवाणीनं सांगितलं तप करा. आणि मग मी 1000 वर्ष त्या ठिकाणी भगवान गणेशांची आराधना केली. ते मला प्रसन्न झाले आणि तिथून पुढे पुन्हा त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार माझ्याकडून होऊ लागला. अशा पद्धतीनं भगवान ब्रह्मदेव मला गणेशाची पूजा का करायची, कुणी कुणी केली हे सांगू लागले. आम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश, आम्ही तिघं पण गजाननांच्याच कृपेनं संपूर्ण असणाऱ्या सृष्टीचं कार्य त्या ठिकाणी करतो. आणि अजून तुला गजाननांची कृपा कशी प्राप्त होती ती जर कथा ऐकायची असेल तर एका राजाची कथा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. व्यासजी महाराजांना ब्रह्माजी सांगतात, भीम नावाचा असणारा एक राजा होता. विदर्भ देशामध्ये कौंडिन्य नावाचा असणारा एक नगर, त्या नगरामध्ये हा असणारा भीम नावाचा राजा राहत होता. सुंदर अशी पतिव्रता त्याची असणारी चारू हसीनी पत्नी. संतान प्राप्ती नाही, काय करावं काही कळेना. शेवटी वैराग्य होऊन जसं सोमकांत वनामध्ये निघून गेला तसा हा भीम राजा आणि त्याची असणारी पत्नी चारू हसीनी ते पण दोघं वनामध्ये निघून गेले. वनात गेल्याच्या नंतर एका ठिकाणी विश्वामित्र मुनींचा असणारा आश्रम होता. त्या विश्वामित्र मुनींच्या आश्रमामध्ये गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांना विलक्षण बघायला मिळालं. वाघ असेल, सिंह असेल, सर्प असेल, विंचू असेल, उंदीर असेल, सगळे प्राणी त्या आश्रमामध्ये एकत्र नांदत होते. विश्वामित्रांचा असणारा तो आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी हा असणारा भीम राजा गेला. आला कशामुळे होता? संतान प्राप्ती नाही म्हणून वनामध्ये आला. मुनींचा आश्रम दिसला, मुनींच्या आश्रमामध्ये गेला, मुनींचं दर्शन घेतलं. कोण आहेस तू आणि किम कारणम आगच्छती, कोणत्या कारणानं तू या ठिकाणी आलास? आपलं संपूर्ण असणारा वृत्तांत त्या ठिकाणी भीमराजा त्या ठिकाणी विश्वामित्रांना सांगतात. आणि हे मुनिवर, तुमच्या सारख्यांच्या भेटीनं माणसाच्या जीवनातील अनेक प्रकारचे पाप निघून जातात. तुमच्या सारख्या संतांची असणारी भेट जीवनात घडणं म्हणजे अतिशय दुर्लभ आहे. संतांची भेट होणं खूप दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, पण भगवंताची कृपा झाली म्हणून तुमचं दर्शन मला झालं. परी जग जेठी करुणा केली, भगवान परमात्म्याची कृपा झाली म्हणून मला तुमचं त्या ठिकाणी दर्शन झालं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
अच्छी बनेगी, संगम के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। क्या बात है, दीपो काली काली समाज की काली संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर माणसाचं असणारं जीवन बदलून जातं। स्वामी विवेकानंद म्हणून गेले, तुम्ही मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो। जशी आपली संगत असेल तसं आपलं असणारं भविष्य ठरणार आहे। पतन उद्धार संगाचा महिमा त्याच्यावया अधम संत सेवी। आपल्या पतनालाही कारण आपली असणारी संगत असते आणि आपल्या उद्धारालाही कारण आपली संगत असते। आपण म्हणतो बघा, आपली मुलं चांगले जर पुढे घडावे असं जर वाटत असेल, पहिले आपल्या मुलांची मुलींची संगत तपासा, ते ज्यांच्या संगतीत आहेत ते चांगले आहेत का हे तपासा आणि मग त्यांच्या भवितव्याचा विचार करा। नुसतं शिक्षण चांगलं दिलं आणि नुसतं त्यांच्यावरती डोळा ठेवला किंवा लक्ष ठेवलं एवढ्यानं त्या ठिकाणी भविष्य उज्ज्वल होणार नाही। संगत महत्वाची आहे, म्हणून जीवनामध्ये संत संगती होणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे। म्हणून हे मुनिवर, तुमच्या असणाऱ्या दर्शनानं माझ्या असणाऱ्या अनंत जन्माच्या पापांची त्या ठिकाणी होळी झालेली असेल। संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडियेला। म्हणून आता तुम्ही माझं असणारं दुःख कसं निवारण होईल याचा मला त्या ठिकाणी उपाय सांगा। आणि मग विश्वामित्र मुनी त्यांना त्यांचा असणारा पूर्वजन्म वृत्तांत सांगणार। प्रत्येकाच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त असणारे भोग हे कशामुळे आहेत? केवळ आणि केवळ आपण मागच्या जन्मात काय कर्म केलं त्याच्यावरतीच आहेत। बहुतांश लोकांना प्रश्न पडतो, अहो आमका माणूस आहे, नको नको ते उद्योग करतो हो, कंटिन्यू 4 व्हीलर मध्ये हिंडतो, मोठा बंगला, मोठी गाडी, मोठी बॉडी, मोठी दाढी, एवढे त्याचे भोग, त्याचे सोहळे काही बघता सोय नाही। आणि आमच्या कॉलनीमध्ये एक बाबा राहतात, रोज भजन पूजन, देवपूजा, कीर्तन असेल, भजन असेल, कथा असेल, काही असेल, नेहमी देव करतात, पण लय हाल हो बिचाऱ्यांची। त्यावेळेस काही जाणकार विचार करतात, आमका माणूस एवढं पाप करतो, त्याची बघा ना किती मजा आहे। हे बाबा एवढी देवाची सेवा करतात, त्यांची काय हाल आहे? हे तुम्ही फक्त आताच बघतात। ज्यांना आताच्या जीवनामध्ये जास्त प्रकारचे भोग प्राप्त आहेत त्यांचं मागील जन्मातील असणारं सुकृत केलेलं कर्म त्या पद्धतीचं आहे, म्हणून ते भोग त्यांना प्राप्त आहे। जे तुम्हाला आता पूजा करताना दिसत आहे, काहीतरी भगवत कृपा झाली, संत कृपा झाली म्हणून ते आता चांगल्या मार्गाला लागले, पण मागील जन्मामध्ये त्यांचं असणारं जे कर्म आहे त्या कर्माच्या योगानं ते असणारे भोग, ते असणारे हाल त्यांना भोगायला येते। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर।
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, देशाचे कर्मातीसी परमेश्वर, देशाचे कर्मातीसी परमेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती आहे ज्ञान, ज्ञानी असो की अज्ञान गती आहे ज्ञान. मृत्यूला न चुकवी कोणी थोडे असो अज्ञान, सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, जग आहे हे नशिबन, देशाचे कर्म कैसे परमेश्वर, देशाचे कर्म कैसे परमेश्वर, देशाचे कर्म कैसे परमेश्वर. जसं ज्याचं कर्म असेल त्या पद्धतीनं भगवान परमात्मा त्या ठिकाणी फळ देतो. मधुकैटबांचं जसं कर्म होतं तशा पद्धतीनं भगवंतानं त्यांना त्या ठिकाणी मारलं. आणि भगवान विष्णूंनी ज्या ठिकाणी आराधना केली त्या ठिकाणी भगवान गणेशांचं एक देवालय बांधलं, तिथं एक अधिष्ठान निर्माण केलं. त्या अधिष्ठानाचं नाव भगवान गणेशांनी मधुकैटबांना मारण्यासाठी वर दिला म्हणून त्या अधिष्ठानाचं नाव पडलं वरद विनायक, अष्टविनायकापैकी असणारे एक. त्यांचं पहिलं असणारं हे चरित्र म्हणजे अष्टविनायकापैकी पहिले असणारे गजानन, त्यांचा असणारा तो कथाभाग. पुढे विश्वामित्र त्या ठिकाणी पूर्वजन्म सांगतायत. कोणाचा? भीमराजाचा. की हे भीमराजा, तुझ्या पूर्वजन्मामध्ये तुझे असणारे 7वे वंशज, त्यांचंही नाव होतं भीमराजा. जसं तुझं भीम नाव आहे तसं त्यांचंही भीम नाव होतं. आणि त्या भीमराजाची असणारी पत्नी ती ही सुंदर अशी त्या ठिकाणी पतिव्रता होती. सुंदर अशा प्रकारे त्यांचाही असणारा राज्यकारभार चालू होता. आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये संतती प्राप्तीची सेवा केली, इतर काही उपाय केले, त्या माध्यमातून एक पुत्र प्राप्त झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं कमला. प्राप्त झालेला पुत्र विकलांग, बहिरा, मुका आणि शरीरावरती शते पडलेला झाला. म्हणजे काहीच कामात न येणारा. कामात न येणारा म्हणण्यापेक्षा आई वडिलांना त्या ठिकाणी त्याचं पालन पोषण करायला सुद्धा जड होईल अशा पद्धतीचा पुत्र. यालाही कारण जो जन्माला येतो त्याचा पूर्वजन्माचे असणारे दोष, म्हणजे जन्माला घालतात त्यांच्याही पूर्वजन्माचे असणारे दोष. मग तो विकलांग शते पडलेला असणारा मुलगा जन्माला आला. त्या भीमराजानं त्याच्यासाठी अनेक उपाय केले. नवे नवे 12 वर्ष त्या ठिकाणी तपही केलं, परंतु त्याचे शते गेले नाही, त्याचा विकलांगपणा गेला नाही आणि बहिरामुका तो तसाच्या तसाच राहिला. शेवटी राजानं चिडून त्या मुलाला आणि राणीला हाकलून दिलं. बिचारे निघून गेले व आणि भटकंती करत करत भिक्षा मागून आपला असणारा उदरनिर्वाह करू लागले. एका नगरीमध्ये त्यांना लुटलं जातं. अंगावरचे सगळे दाग दागिने चांगले असणारे वस्त्र काढून घेतात. पुन्हा कोणतरी वस्त्र मिळून त्या ठिकाणी भिक्षाटन करू लागतात. भिक्षाटन करून एका राजाची असणारी राणी आणि राजाचा असणारा पुत्र आपल्या कर्मामुळे त्या ठिकाणी दरदर फिरत त्या ठिकाणी भिक्षा मागतायत आणि आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करतायत. एक दिवस भिक्षा मागण्यासाठी जायचं म्हणून आपल्या छोट्याशा बालकाला एका मंदिरामध्ये ती असणारी माता बसवते आणि भिक्षाटन करण्यासाठी निघून जाते. तिकडनं एक ऋषी येतात ज्यांचं नाव होतं मुद्गल ऋषी. ते मुद्गल ऋषी त्या मंदिरात जात असताना त्यांच्या अंगाचा वारा फक्त त्या बालकाला लागतो. ते ऋषी पुढे निघून जातात. त्यांच्या अंगाचा नुसता वारा लागता क्षणी तो असणारा पुत्र जो मुका बहिरा विकलांग होता, शते पडलेला, तो पूर्ण त्या ठिकाणी क्लिअर झाला, ओके झाला. नुसत्या तेवढ्या वाऱ्यानं आई भिक्षाटन करून आली आणि आपल्या पुत्राला बघितलं
आणि आपला विकलांग बहिरा मुका असणारा पुत्र पूर्णतः त्या ठिकाणी नीट झाला हे कळाल्याच्या नंतर त्या मातेला एवढा आनंद झाला. तो आनंद कसा व्यक्त करावा, काय व्यक्त करावा हे सुद्धा तिच्या लक्षात येणार. हलक्या आपल्या असणाऱ्या बालकाला जवळ घेतलं, त्याचे चटोचटा त्या ठिकाणी मुके घेऊ लागली. तिचा असणारा आनंद त्या गगनामध्ये सुद्धा मावेना. मग व्यासजी महाराज ब्रह्मदेवांना विचारतात, का हो त्या ऋषींच्या नुसत्या वाऱ्यानं त्याचं असणारं कर्म बदलून जावं, हे सगळे असणारे दोष त्याचे निघून जावे, विकलांगपणा गेला, बहिरापणा गेला, त्याची शती गेली, हे नेमकं कसं काय घडलं? आणि दक्षाला त्यांच्या असणाऱ्या वाऱ्यानं ही जी स्थिती प्राप्त झाली, या माध्यमातून दक्षानं पुढे काय केलं? त्याचं नाव दक्ष होतं. पुढे तो मुलगा लहानचा मोठा झाला, सुंदर असं गजाननाचं देवालय त्यानं बांधलं. गजाननाची भक्ती तो असणारा दक्ष करू लागला. आणि हा असणारा दक्ष गजाननाची भक्ती करू लागला. परंतु व्यासांनी प्रश्न विचारला, मग हा दक्ष नुसता ऋषींच्या वाऱ्यानं सगळे दोष त्याचे जावे असं त्याचं बी काही मागच्या जन्माचं पूर्व सुकृत असेल? म्हणे हो, त्याचा पण मागचा जन्म आहे. बघा बरं का, आपण आता कुठून कुठून मागच्या जन्मात चाललोय. ब्रह्मदेव व्यासांना सांगतायत भीमराजाची कथा. भीमराजाला परत त्या ठिकाणी विश्वामित्र सांगतायत, मागच्या जन्मामध्ये तुझा 7वा पूर्वज भीमराजा, त्याची पत्नी कमला आणि विकलांग पुत्र जन्माला आला म्हणून बापानं त्या ठिकाणी वनातून काढून दिलं. हे दोघं त्या ठिकाणी भिक्षाटन करून जीवन व्यतीत करत होते. त्यातला हा दक्ष, आणि या दक्षाला सुद्धा फक्त ऋषींचा वारा लागून तो नीट झाला. असं काय पुण्य होतं त्याचं? मग दक्षाचा पूर्ववृत्तांत त्या ठिकाणी सांगू लागले. दक्ष सुंदर अशा प्रकारे गजाननाची भक्ती करू लागला. परंतु त्याचा असणारा पूर्वजन्म वृत्तांत त्या ठिकाणी सांगू लागले. हा असणारा दक्ष मागच्या असणाऱ्या जन्मामध्ये कल्याण नावाचा वाणी होता. थोडंसं लक्ष द्या बरं. अष्टविनायकापैकी असणारी एक कथा, त्याच्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. कल्याण नावाचा असणारा तो वाणी, त्याची असणारी पत्नी इंदुमती, त्यांना सुंदर असा एक मुलगा झाला ज्याचं नाव होतं बल्लाळ. हळूहळू तो बल्लाळ मोठा होऊ लागला, दिसायला सुंदर होता. सुंदर असं त्या गोजीरवानं त्यांचं असणारं ते बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. जसं जसं ते बाळ मोठं होऊ लागलं तशी तशी त्याची भजनामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये त्याची असणारी बुद्धी लागू लागली. सुंदर अशा प्रकारे गजाननाचं भजन त्या ठिकाणी तो असणारा बल्लाळ करायचा. एकटाच भजन करायचं असं नाही. आपल्या असणाऱ्या गल्लीतील, गावातील छोटे छोटे जे बालक असतील त्यांना तो त्या ठिकाणी गोळा करायचा. आणि त्यांना गोळा करून सुंदर अशा प्रकारे भगवंताची भक्ती करायचा. आपल्याला जर वाटलं भगवंताचं भजन करावं, सगळ्यांना बोलून घ्यायचा, सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी उभं राहून बसून भजन करायचा. आणि भजन करत करत त्या भजनाच्या माध्यमातून तोही नाचायचा, सगळे बालगोपाळही नाचायचे. अतिशय आनंदानं त्या भक्तीमध्ये भावविभोर होऊन भगवंताचं, भगवान गणेशांचं भजन करत करत त्या ठिकाणी तो असणारा बल्लाळ लहानचा मोठा होऊ लागला. लहान मुलाच्या अंगी अनेक खोडी असतात, पण त्याच्या त्या खोड्यांना जर योग्य दिशा दिली गेली तर त्याचं असणारं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल व्हायला वेळ लागत नाही. आणि त्यातल्या त्यात भगवत भक्त किंवा हरिभक्त आपल्या कुळात जन्माला येण्याकरता सुद्धा आपलं काहीतरी पुण्य असणं गरजेचं असतं. ज्या कुळामध्ये एक हरिभक्त किंवा भगवत भक्त जन्माला आला ना, त्याच्या 21 पिढ्यांचा त्या ठिकाणी उद्धार होतो त्याच्या भगवत भक्तीच्या माध्यमातून. पण आजकाल कलियुगाचं वारं असल्यामुळं मुलगा जर भगवत भक्त असेल, घरच्यांना आवडत नाही. भक्ती नको, देव देव नको, शिक्षण कर चांगलं, पुढं डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, MBA करायचं, इंजिनिअरिंग करायची,
जशी आईवडिलांची अपेक्षा असेल त्या पद्धतीनं त्या असणाऱ्या मुलाचं शिक्षण आणि त्या शिक्षणाकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. म्हणून बहुतांशी आईवडिलांना भजन पूजन करणारी मुलं आवडत नाही. एका ठिकाणी अशी कथा चालू होती. कथा चालू असताना एका माता भगिनीनं आम्हाला सांगितलं, म्हणे महाराज चला ना आमच्या घराला पाय लावा ना. मी म्हटलं मावशीला पाय लावल्यानं काय होईल? भाव असतो लोकांचा. त्या माता भगिनीनं श्रद्धायुक्त अंतकरणानं घरी बोलवलं. घरी बोलवल्याच्या नंतर मग घरातील देवघर वगैरे काय असेल संपूर्ण घर फिरवलं आणि आम्ही बसलो. बसल्याच्या नंतर दोघंही पती पत्नी आले, पूजन वगैरे केलं आणि पूजनाच्या नंतर सांगू लागले, महाराज आम्हाला कडे 4 मुलं आहेत. एक मुलगा सुंदर अशा प्रकारे त्याचं शिक्षण झालं, तो इंजिनियर झाला. दुसरा मुलगा त्यानं बीकॉम केलं, बीकॉम करून तो CA झाला. तिसरा मुलगा तोही अतिशय उच्च शिक्षण घेतलं आणि परदेशामध्ये आता कार्यरत आहे. तर महाराज एकाच गोष्टीचं वाईट आहे, आमचा जो शेवटचा मुलगा आहे ना तो काहीच कामाचा नाही. का हो, काय झालं? काय करतो तो असं नेमका? काही नाही म्हणतो, असाच गावोगावी त्या ठिकाणी भक्ती करत देवदेव करत हिंडतो. कधी भजन कर, कधी कीर्तन कर, कधी काय कर. आणि बघायला जर गेलं 90 ते 95% माता पिता जे वृद्धाश्रमामध्ये आहेत ना, जे अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत त्यांचेच माता पिता वृद्धाश्रमात दिसतील. हरिभक्त असेल किंवा शेतकरी जर असेल ना, त्याचे माता पिता कधी वृद्धाश्रमात तुम्हाला दिसणार नाही. मग आपण सुशिक्षित होणं गरजेचं आहे की सुसंस्कृत होणं गरजेचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. बरं, आता सांगितलं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. आपण जर आपल्या माता पित्यांच्या बाबतीत तसं केलं तर आपलेही मुलं पुढे तेच भोग आपल्याला भोगायला येणार. आणि म्हणून भगवत भक्त बल्लाळ असल्या कारणानं तो सगळ्या असणाऱ्या बालकांना जमवायचा, सगळ्या बालकांना बोलवून एकत्र बसवून त्यांना गणेशाच्या कथा सांगायच्या, गणेशाचं भजन करायचं. आणि म्हणून जसं त्यांनी भजन केलं तसं आपणही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी भजन करूया. आणि भक्त बल्लाळ आणि त्याचे असणारे सगळे सवंगडी त्यांचंही त्या ठिकाणी आगमन होईल. तोपर्यंत आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. बोलून घ्या त्यांना सगळ्यांना पटकन. गजानना हो गजानना, 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 गजानना हो गजानना. सर्वांनी वरती हात करावा. सर्वांचे वरती हात आणि सोबत माझ्या हाताकडे लक्ष द्या. एक वेळेस डावीकडे टाळी आणि एक वेळेस उजवीकडे टाळी. सर्वांची सोबत शूटिंग घेतली जाईल बरं तुमची. युट्यूबला आपला सगळा असणारी धूळ गल्ली दिसणार आहे. सोबत टाळी. हा गजानना गजानना श्री गजानना गजानना सुंदर अशा प्रकारे भक्त बल्लाळ भगवान गणेशांच्या प्रतिमेचं पूजन म्हणून दगड गोटे जमा करणार, त्या दगडावरती फुले वाहणार आणि फुले वाहून गजानन बनवून त्यांची भक्ती करणार. आणि ती भक्ती करत असताना सुंदर अशा प्रकारे सगळे बाल गोपाळ आणि गजानन त्या भगवान गणेशांच्या असणाऱ्या
अधिष्ठानाच्या भोवती खेळ धरून नाचून गाऊन त्या ठिकाणी भजन करायचं. आपणही सर्वांनी भजन करायचं. उभे राहा सर्वांनी जागेवरती, उभे राहा. हो, थांबा. सर्वांनी जागेवरती उभे राहा. बोले गजानन अरे तुम भी तो गजानना, भी तो गजानना, भी तो गजानना, भी तो गजानना, सब मिलकर बोले गजानना, 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 श्री गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. ब्रह्मा बोले गजानना, विष्णु बोले गजानना, ब्रह्मा बोले गजानना, विष्णु बोले गजानना, हरे ब्रह्मा भी गजानना, विष्णु भी गजानना, ब्रह्मा भी गजानना, विष्णु भी गजानना, शिव जी के डमरू पे आवाज आई, गजानना, गजानना, श्री गणराजा, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. असणारा रुक्मांगद हळूहळू लहानचा मोठा होतो. दिसायला इतका सुंदर होता की कुणीही बघावं, नुसतं बघतच राहावं. त्याचा असणारा पुत्र ज्याचं नाव होतं रुक्मांगद. आणि एक दिवस हा रुक्मांगद मृगया करण्यासाठी वनात गेला. आणि वनात गेल्याच्या नंतर एका ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या आश्रमात गेल्याच्या नंतर ऋषींनी त्याचा पाहुणचार केला. त्यांचा असणारा दुपारच्या संध्येची वेळ झाली म्हणून त्या ठिकाणी ते ऋषी स्नानासाठी गेले. त्यांची पत्नी एकटीच होती घरी. आणि याचं असणारं सुंदर रूप बघून ती मोहित झाली. तिनं याच्याकडे याचना केली. यानं नकार दिला. नकार दिला म्हणून हिनं त्याला शाप दिला, जा माझं जे असणारं प्रयोजन होतं ते तू सिद्ध केलं नाहीस, माझं ऐकलं नाहीस, म्हणून जा मी तुला शाप देते. तुझ्या अंगावरती शते पडतील. शते म्हणजे पुन्हा जखमा होतील आणि रक्त निघेल, असा शाप दिला. त्याला वाईट वाटलं. मी कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म केलेलं नाही, नेहमी गजाननाच्या भक्तीत राहणारा, आणि या श्रीकडून मला अशा पद्धतीचा शाप प्राप्त झाला, काय करावं काही समजेना. म्हणून वनामध्ये गेला. एका झाडाखाली चिंताक्रांत बसला. आणि तिकडून त्या ठिकाणी एका ऋषींचं आगमन झालं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
नारद महर्षी येतात, त्याच्या दुःखाचं कारण विचारतात. आता वेळ थोडा राहिला म्हणून थोडंसं फास्ट सांगतो, फक्त लक्ष द्या बरं काही. नारद महर्षीने त्याला दुःखाचं कारण विचारलं. त्यांना सांगितलं अशा अशा पद्धतीनं वनामध्ये आलो, त्या स्त्रीकडून मला शाप भेटला म्हणून माझ्या अंगावरती शते पडली, मी काय करू? म्हणे काहीच नाही, तू असं कर, अमक्या अमक्या ठिकाणी चिंतामणी नावाचं सरोवर आहे, तिथं जा, त्याच्यामध्ये स्नान कर, तुझे त्या ठिकाणी सगळे शते जातील. असं काय आहे बरं त्या चिंतामणी सरोवराचं महत्व? सांगतो ऐक. पूर्वी एकदा काय झालं, स्वर्गाचा असणारा राजा इंद्र, त्यानं संपूर्ण त्रिभुवनामध्ये सगळ्यात जास्त सुंदर कोण आहे हे एका स्त्रीचं नाव ऐकलं. ते नाव होतं अहिल्या. म्हणून तो असणारा इंद्र रूप पालटून त्या ठिकाणी अहिल्याकडे गेला. चंद्राला मदतीला घेतलं, सूर्यालाही मदतीला घेतलं. यांच्या मदतीनं त्या ठिकाणी सकाळ झालेली नसताना सुद्धा एकानं कोंबड्याचं रूप घेतलं आणि एकानं सूर्य लवकर उगवला असं दाखवलं. त्या दोघांनी सहकार्य केलं. म्हणून ऋषी लवकर उठले, ते स्नानासाठी गेले आणि परत इंद्र त्या ऋषींचं रूप घेऊन त्या अहिल्येजवळ आला. तिचं पातिव्रत्य त्या ठिकाणी भ्रष्ट केलं. नंतर तिच्याही लक्षात आलं, गौतम ऋषीही येतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या असणाऱ्या इंद्राला शाप भेटतो. इंद्रा पडली भद, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. शाप दिला इंद्राला, त्याच्या शरीरावरती 100 भगे पडले, 100 छिद्र त्या इंद्राला. मग इंद्राला लाज वाटू लागली, आपण केलेलं कुकर्म संपूर्ण जगाला कळेल, आता कोणाला तोंड दाखवायला नको, म्हणून इंद्र त्या ठिकाणी लपून बसला, वरती येईनाच. मग सगळ्या देवतांनी मिळून गजाननाची आराधना केली. गजाननाला याचा उपाय विचारला. गजानन म्हटले त्याच्या कर्मानुसार त्याला त्या ठिकाणी फळ भेटलं. म्हणजे ठीक आहे, परंतु स्वर्गाचं कार्य व्यवस्थित होण्याकरता काहीतरी तर आपल्याला करावं लागेल ना. मग गजानन भगवान सगळ्या देवतांना सांगतात, तुम्ही त्याला एक अक्षरी मंत्र द्या, त्या मंत्राचा जाप करून त्या ठिकाणी निश्चित त्याचा उद्धार होईल. मग इंद्राकडे सर्व देवता जातात, त्याला तो मंत्र देतात, मंत्राचा जाप करतो. भगवान गणेश त्या ठिकाणी प्रकट होतात आणि तो असणारा इंद्र तिथील सरोवरामध्ये स्नान करतो आणि भगवान गणेशांची पूजा करतो. भगवान गणेश म्हणतात, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग काय मागायचं? त्यावेळेस इंद्र सांगतो, मी ज्या सरोवरामध्ये स्नान केलं, या सरोवरामध्ये दान धर्म करून जो कुणी स्नान करेल, सगळ्या रोगापासून पापापासून तो मुक्त झाला पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही एक अधिष्ठान म्हणून इथं राहिले पाहिजे आणि माझी असणारी तुमच्यावरची भक्ती नितांत राहिली पाहिजे, असं मला द्या. भगवान गणेश म्हणतात, तथास्तु. आणि त्या योगे त्या ठिकाणी त्यानं ज्या सरोवरात स्नान केलं होतं ते सरोवर म्हणजे चिंतामणी सरोवर. नारद महर्षी सांगतात, असं त्या चिंतामणी सरोवराचं महत्व आहे, तू तिथे जा, त्यामध्ये स्नान कर, तू त्या ठिकाणी मुक्त होशील. ठीक आहे, रुक्मांग तिथे गेला, त्याच्यामध्ये स्नान केलं, सगळे शते गेले. पण आता रुक्मांगताला ज्या स्त्रीनं शाप दिला होता तिचं काय झालं? ती त्या ठिकाणी त्या कामभावनेनं वनामध्ये गेली, विवळ झाली. तिची ती इच्छा जाणून पुन्हा तिथं इंद्राचीच कथा येते. काय करावं आता, कथा वागच तसा आहे. पुन्हा तो इंद्र त्या रुक्मांगदाचं रूप घेऊन तिचं त्या ठिकाणी पातिव्रत्य भ्रष्ट करतो. त्या माध्यमातून तिला एक पुत्र होतो, त्याचं नाव आहे गृत्समद. गृत्समद नावही फार किचकट आहेत आपल्या पुराणांमध्ये. तो असणारा पुत्र होता. हळूहळू तो असणारा पुत्र मोठा होतो आणि मोठा झाल्याच्या नंतर विद्वान प्रकांड पंडित होतो. आणि प्रकांड पंडित झाल्याच्या नंतर मोठी अशी सभा असते, त्या असणाऱ्या सभेमध्ये तो मोठ्यानं त्या ठिकाणी भाषण देत असतो. आणि आत्री वगैरे बाकीचे ऋषी जमलेले असतात. तो त्या ठिकाणी भाषण करत असताना आत्री मुनी म्हणतात, एवढं मोठ्यानं बोलू नको, अरे तू ब्राह्मण पुत्र नाहीस. आणि असं मग मी कोण आहे? तू राजपुत्र आहे, रुक्मांगदाचा पुत्र आहे. खोटं वाटत असेल जा आणि तुझ्या आईला विचार. तो गृत्समद त्या ठिकाणी घरी जातो आणि आपल्या असणाऱ्या आईला विचारतो, आई ती असणारे ऋषीमुनी असं म्हटले, खरं आहे का खोटं आहे? त्यावेळेस ती असणारी आई सांगते, हो खरं आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे. पुत्राला आईचा राग येतो. असं तू उलटा आहेस, लाचार आहेस, चांगली आई नाहीस तू, जा मी तुला शाप देतो, बोर होशील. बोरीचं झाड. ती म्हटले, अरे मी तुझी जन्मदाती आई आहे, मला तू त्या ठिकाणी शाप देतो? आणि मग तिलाही त्या ठिकाणी राग येतो. त्यावेळेस तिलाही राग येतो. ती म्हटली, तुझी जन्मदाती असून तू मला त्या ठिकाणी शाप देतोय? जा मी पण तुला शाप देते. संपूर्ण त्रिभुवनाला त्रैलोक्याला त्रस्त करून सोडेल, भयभीत करून सोडेल असा पुत्र तुला प्राप्त होईल. त्यालाही वाईट वाटलं.
गेला, पुन्हा गजाननांच्या असणाऱ्या एक अक्षरी मंत्राचा जाप केला, गजाननांचं भजन केलं आणि भजन केल्याच्या नंतर गजानन त्या ठिकाणी प्रसन्न होतात आणि त्याला वर देतात, तुला भविष्यामध्ये एक अतिशय बलाढ्य परमप्रतापी बलशाली असा असणारा पुत्र प्राप्त होईल. त्यालाही आनंद वाटला, गजाननाच्या कृपेनं पुत्र प्राप्त होईल, आनंद वाटला. आणि मग तो असणारा गुत्समत सुंदर अशा प्रकारे गजाननाची भक्ती करत करत आपलं जीवन व्यतीत करू लागला. आणि एक दिवस असंच भजन करत 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 असताना त्याला एक शिंक आली. आपल्या पुराणांमध्ये असे विचित्र विचित्र कथा बघाय, कुठून कोणाचा जन्म, कुठून कोणाचा जन्म. आता पुत्र उत्पन्न करण्यास समर्थ किंवा तो असणारा अधिकार माता भगिनींना दिलेला आहे, परंतु काही काही ऋषीमुनींचा असा कथाभाग आढळतो की त्यांनाच पुत्र झालेले आहेत. जन्नू ऋषी, तिथून त्यांचा असणारा पोटातून जन्म झालेला. तसं याला शिंक आली. शिंक येऊन याच्या नाकातून एक पुत्र जन्माला आला. अगोदर अंगठ्या एवढा, नंतर गुडघ्या एवढा, नंतर कमरे एवढा, नंतर खांद्या एवढा, नवे संपूर्ण त्रिभुवन व्यापेल एवढा त्याचा आकार झाला. आणि पुन्हा तो हळूहळू त्या ठिकाणी मानव व्रत रूपात आला आणि आपल्या वडिलांना सांगू लागला, घाबरू नका, मी तुमचाच पुत्र आहे, भगवान गणेशांच्या आशीर्वादानं मी तुम्हाला प्राप्त झालो. असं मग आपल्या असणाऱ्या पुत्राला सुंदर अशा प्रकारे एक अक्षरी मंत्राचा त्या ठिकाणी उपदेश करतो आणि तो पुत्र सुद्धा त्या ठिकाणी वनामध्ये जातो. सुंदर अशा प्रकारे आपल्या असणाऱ्या गजाननांची आराधना भजन त्या ठिकाणी तो करतो. गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, मंगलमूर्ती गजानना, मंगलमूर्ती गजानना, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना, गजानना मंगलमूर्ती गजानना. अशा पद्धतीने तो असणारा पुत्र वनामध्ये जाऊन भगवान गणेशांची असणारी आराधना करतो. त्याचं असणारं तप इतकं जहाल होतं, संपूर्ण शरीराचा असणारा भार उजव्या पायाच्या अंगठ्यावरती एकत्रित करून फक्त अंगठ्यावरती उभं राहून तो त्या ठिकाणी गजाननाची आराधना करू लागला. कुठल्याही देवतेची आराधना करत असताना, साधना करत असताना, त्या साधनेमध्ये विशिष्ट काही शारीरिक त्रास निर्माण होऊन जेवढी कडक साधना असेल तेवढं त्या साधनेचं असणारं फळ, रिझल्ट चांगला असतो. आपल्याला आता अनेक साधना बघायला मिळतात म्हणण्यापेक्षा उदाहरणासकटच सांगतो. आदरणीय परमश्रद्धेय प्रदीपजी मिश्रा आता काही दिवसापूर्वी मालेगाव यांची कथा झाली आणि मालेगावमध्ये भरपूर असा बदल त्या कथेच्या माध्यमातून घडून आला. आपल्या हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून तरुण युवक आणि तरुणी यांच्याकरता एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. सगळ्यांच्या करता त्या असणाऱ्या कथेच्या माध्यमातून आमूलाग्र बदल त्या ठिकाणी मालेगावमध्ये घडून आला. 10 लाखाच्या वर समाज जमला होता असं ऐकायला भेटतं. मला सांगायचा मुद्दा काय हे लक्षात घ्यायचा. त्या कथेमध्ये त्यांनी अनेक उपाय वगैरे सांगितले. आपली असणारी घरगृहस्थी, आपलं असणारं जीवन सुखी, समाधानी, आनंदमय करण्यासाठी काय करता येईल.
म्हणजे भले काहींना तिथं जायला जमलं नसेल, आपल्याकडे हा भाऊ आहेच. याच्यामध्ये एकदा गुगल ओपन केलं, यूट्यूब ओपन केलं, व्हॉट्सअप ओपन केलं, तर मग शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा मोठे व्हिडिओ असतील, त्याच्यामध्ये ते सगळे उपाय ऐकायला भेटतात. एक लोटा जल, सब समस्या का हल. बऱ्याच ठिकाणी शंकराच्या मंदिरात कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, तिथं सोमवारी जर गेलं ना लाईन लावावं लागतं. बऱ्याच ठिकाणी असं झालं. का बरं? अगोदर तिथं अधिष्ठान नव्हतं का? देव नव्हते का? होते. त्याची माहिती नव्हती. पण बहुतांशी होतं काय बरं का, लोक फक्त तेवढंच ऐकतात, तेवढंच ऐकून ती साधना त्या ठिकाणी करतात. पण त्याच्या पाठीमागे काही नियम सांगितलेले आहेत. कोणत्याही देवतेची पूजा करत असताना किंवा पूजेच्या अनुषंगानं किंवा प्रत्यक्षात त्या देवतेला पाणी अर्पण करणं किंवा स्पर्श करून विशिष्ट काही पूजा करणं, अशी जर साधना त्या ठिकाणी सांगितलेली असेल, तर ही साधना करत असताना साधना करणारी व्यक्ती पवित्र आणि मंगलमय असणं गरजेचं आहे. तुम्ही जर जाऊन आलेले असाल तर हातपाय तोंड धुतलेले असावेत, इकडे जाऊन आलेले असाल तर स्नान केलेलं असावं. याच्या माध्यमातून तुम्हाला ती पवित्रता प्राप्त होते. तसं शास्त्र तर फारच कठीण आहे. काय केल्याच्या नंतर किती आपण पवित्र झालं पाहिजे या अनुषंगानं. म्हणून पवित्रतेनं ती असणारी साधना झाली पाहिजे. अशा अनेक साधना आपल्या पुराणांमध्ये आहेत, आपल्याला ऐकायला भेटतात. आपण फक्त तेवढंच ऐकलेलं घेऊन चालतो, तेवढंच करतो. करून 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 एकदा थकले, काहीच रिझल्ट नाही आला, जाऊ द्या गाड्या. हे काय सगळं युट्यूबचं खोटंच असतं. युट्यूबचं असू द्या खोटं, साधू संतांनी सांगितलेलं कधीच खोटं नसतं. ते जे सांगतात ना, जे पुराणांमध्ये आहे, आपल्या ग्रंथांमध्ये आहे, साधू संतांनी जे ग्रंथ निर्माण केले, या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये जे आहे ना, तेच ते त्या ठिकाणी सांगतात. आणि नसेल कोणाचा विश्वास, त्याच्याकरता सुद्धा तुकोबारायांनी पर्याय सांगितला. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. पुराणाला विचारा, पुराण उघडा, पुराण वाचा, तुमच्या लक्षात येईल. आपल्या साधू संतांनी सांगितलेले हे उपाय, सांगितलेल्या गोष्टी यत्किंचित सुद्धा त्या ठिकाणी खोट्या नाही. म्हणून त्या साधनेच्या माध्यमातून निश्चित फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा असणारा बालक पायाच्या अंगठ्यावरती उभा राहून साधना करतो. भगवान गणेश प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर विचारतात, माग तुला काय पाहिजे ते वरमृही. त्यावेळेस तो म्हणतो, मला संपूर्ण ब्रह्मांडावरती राज्य करायचं आहे, माझ्या जेवढ्या काही इच्छा असतील सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. भगवान गणेश म्हटले, ठीक आहे, हरकत नाही. म्हणे मला अमरत्व पण द्या. म्हणे अमरत्व तर नाही देऊ शकत, पण तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि ब्रह्मांडावरती तुझं राज्य पण होईल. एकट्या भगवान शंकराखेरीज तुला कुणीही मारू शकणार नाही. असा वर त्या ठिकाणी त्याला दिला. आणि मी अगोदरच बोलून गेलो, पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी माणसाला अधिकारापेक्षा जास्त प्राप्त झाल्यावर टिकत नाही. त्याचंही तसंच झालं. अधिकार प्राप्त झाला, स्वर्गावरती आक्रमण केलं, इंद्र पळून गेला, स्वर्ग त्याचं झालं. विष्णू लोकावरती आक्रमण केलं, भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये निघून गेले, तिथेही त्याचंच राज्य. सत्य लोकात गेला, तिथेही त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला काढून दिलं, ब्रह्मदेवही निघून गेले, सत्य लोकातही त्याचंच त्या ठिकाणी अधिष्ठान. कैलासावर सुद्धा गेला. हे जे काही अपकारी कृतघ्न लोक जे असतात, कृतज्ञ आणि कृतघ्न यात फरक आहे बरं का. समोरच्याच्या केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ, आणि समोरच्यानं आपल्यावरती उपकार केले तर त्याची जाण न ठेवणारा कृतघ्न. मग राक्षसी वृत्तीचे जे लोक असतात ते कृतज्ञ नसतात, कृतघ्न असतात. ज्यांनी वर दिला तिथंच कैलासावर गेला, कैलासाच्या पायथ्याला गेला आणि कैलास असा हलू लागला. कैलास म्हणजे कैलास नावाचा माणूस नाही बरं. भगवान महादेवाचं अधिष्ठान ज्या कैलास पर्वतावरती आहे, त्या कैलास पर्वताला धरून डगा 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 हलू लागला. आणि हे भोळं दैवत एवढं भोळं आहे, एवढं भोळं आहे, आपला अख्खा कैलास हा असणारा असुर हलवतोय. आणि भगवान महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले. म्हणे, अरे तुझ्यात किती ताकद आहे.
किती बलशाली आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग म्हणे काय मागायचं. आणि पार्वती माता तिकडे घाबरून गेल्या. काय करावं आमच्या भोळ्या दैवताला, प्रश्न पडला. भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलेनाथ 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 से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. असं दैवतच जगाच्या पाठीवर कुठे बघायला भेटणार नाही. त्याच्यावरती प्रसन्न झाले म्हणजे माग काय मागायचं म्हणजे काही नाही, हा कैलास मला देऊन टाका, घेऊन टाकणार. भगवान शिवजी कैलास सोडून मंदार पर्वतावरती गेले आणि कैलास त्याच्याकडे सुपूर्द केला. कैलासही त्याच्याच नावावरती. पृथ्वीवरती सुद्धा संपूर्ण आक्रमण करून संपूर्ण पृथ्वी त्याच्याच ताब्यात. पाताळातही गेला, यक्ष असेल, किन्नर असेल, तक्षक असेल, नागराज असेल, सगळ्यांना जिंकून घेतलं, सगळे आपले दास केले. तिथंही त्याचंच राज्य, संपूर्ण ब्रह्मांडावरती त्याचंच राज्य झालं. काय करावं कुणाला काही कळेना. सगळे देवता एकत्र आले. सगळ्यांनी एकत्र येऊन याच्याकरता काय पर्याय करता येईल विचारलं. नारदांकडून कळालं भगवान गणेशांची त्या ठिकाणी आराधना करावी लागेल. भगवान गणेशांची आराधना केली. ती असणारी आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. आणि मग भगवान गणेश सगळ्या देवतांचं असणारं मन जाणून ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याच्या असणाऱ्या राज्यात गेले. त्यालाही कळालं कोणीतरी अधिकारी महात्मे आलेत, कोण आहेत काय आहेत विचारलं. विचारणा केली. म्हणे मी एक ब्राह्मण आहे आणि मी एक कलाधर आहे. कलाधराचं रूप घेऊन गेले भगवान परमात्मा, भगवान गजानन. आणि तिथं जाऊन सांगितलं मी कला करतो, म्हणजे माझ्या कलेनं तुम्ही नक्की खुश व्हाल. म्हणजे तू जर तुझ्या कलेनं मला खुश केलं तर तुला हवं ती मी त्या ठिकाणी देईल. म्हणजे असं ठीक आहे. मग भगवान गजाननानं कलाधराच्या रूपानं अनेक कला त्या ठिकाणी सादर केल्या. त्या कला बघून तो असणारा असुर त्या ठिकाणी खुश झाला. भगवान गणेशांची जेव्हा त्यानं आराधना केली, हे वर दिले. या वरांच्या सोबत त्याला 3 विमानं दिली, 3 पुरे दिले. ते विमान एका बाणामध्ये जो वेधेल बाधेल ते 3 पुरे ज्यावेळेस नष्ट होतील त्यावेळेस त्याचा असणारा वध होईल. म्हणून त्याचं नाव होतं त्रिपुर. आणि आसूर होता म्हणून त्रिपुरासूर हे त्याचं असणारं नाव. भगवान कलाधरानं आपल्या कलेनं त्याला खुश केलं. म्हणजे आता माग तुला काय मागायचं. म्हणजे मला ना भगवान महादेवांकडे जे चिंतामणी गणेशाची जी छोटीशी मूर्ती आहे ना, ती मूर्ती मला आणून दे. त्रिपुरासुरानं लगेच एक दूत महादेवाकडे पाठवला. महादेवानं नकार दिला. स्वतः त्रिपुरासुर तिथं गेला. तिथं गेल्याच्या नंतर भगवान महादेव तर तिथं नव्हते. पार्वती माता होती. पार्वती माता घाबरून त्या ठिकाणून पळून गेल्या, आपल्या पित्याकडे गेल्या, दक्ष राजाकडे. मग यानं इकडं तिकडं पार्वतीचा शोध घेतला. पार्वती काही भेटली नाही. पण चिंतामणी गणेशाची मूर्ती भेटली. ती गणेशाची मूर्ती घेऊन हा येऊ लागला. येताना मध्येच मार्गामध्ये ती असणारी मूर्ती गायब झाली. प्रश्न पडला कुठं गेली असेल. आणि मग तसाच इकडे आला. इकडं सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी नियोजन केलं. कलाधराला त्या ठिकाणी ती असणारी मूर्ती काही भेटली नाही. सगळे देवता एकत्र आले. कलाधरानं आपली असणारी इच्छा पूर्ण झाली नाही, का नाही आणली म्हणून त्यालाही खेद वाटला. संपूर्ण त्रिभुवनावरती आपलं राज्य, परंतु तरीही आपण या असणाऱ्या कलाधराची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आणि मग भगवान कलाधरानंच त्या ठिकाणी अवतार काढले आणि आपल्या असणाऱ्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांना भगवान महादेवाची आराधना करण्यास सांगितली. आणि मग त्या भगवान महादेवाची सगळे देवता त्या ठिकाणी आराधना करतात. महादेव प्रसन्न होतात आणि मग ते महादेव त्या त्रिपुरासुरासंग लढण्यासाठी जातात. आता त्रिपुरासुराशी लढायला जातात महादेव. पण लढायला गेल्याच्या नंतर तो असणारा त्रिपुरासुर एवढा बलाढ्य बलशाली होता की त्याच्या पुढे महादेवाचं सुद्धा काही चाललं नाही. महादेवाला युद्ध सोडून पळून जावं लागलं. पळून गेल्याच्या नंतर पुन्हा नारद महर्षी आले. महादेव युद्धाला गेले होते. म्हणजे हो गेलो होतो. गणपतीची पूजा केली होती का. म्हणे नाही, म्हणूनच हारले. आता असं करा, गजाननाची आराधना करा. मग भगवान महादेवानं गजाननाची आराधना केली. काही म्हणतील का पार्वतीचा पुत्र मग शंकर द बाप आहे, शंकर द बाप आहे, मग बाप कुठं पुत्राची सेवा करतो का. भगवान गजानन गणपती रूपानं पार्वती मातेच्या उदरी जन्माला आले. त्याच्या अगोदर, शिवाच्या अगोदर गजानन
गजाननाचं अधिष्ठान आहे. संपूर्ण जगाचं पालकत्व त्या कल्पामध्ये गजाननाकडे होतं. म्हणून भगवान शिवांनी गजाननाची आराधना केली. पुन्हा त्या असणाऱ्या त्रिपुरासुराशी युद्ध केलं आणि एकाच बाणामध्ये भगवान शिवांनी त्या असणाऱ्या 3 पुरांचं छेदन केलं. 3ही पुरे नष्ट झाली. त्या माध्यमातून हा असणारा त्रिपुरासूर तो सुद्धा त्या ठिकाणी मारला गेला. कार्तिक महिन्याची जी असणारी पौर्णिमा असते, जिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात, त्याच पौर्णिमेला भगवान शंकरानं या त्रिपुरासुराचा वध केला. म्हणून भगवान शंकराला त्रिपुरारी त्या ठिकाणी नाव पडलं. बोलिये त्रिपुरारी भगवान की जय. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला दीप लावून त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला दीप लावून जर भगवान महादेवाची पूजा केली तर सगळ्या पातकांचा त्या ठिकाणी नाश होतो. अशी ती असणारी त्रिपुरारी पौर्णिमा. अशा माध्यमातून व्यासजी महाराजांना भगवान ब्रह्मदेव अनेक कथा सांगत आहेत. सृष्टीचा असणारा विस्तार होत असताना ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि त्या ठिकाणी महेश हे सगळे निर्माण झाले. आणि सृष्टीचा विस्तार होत असताना या विस्ताराच्या अंतर्गत त्रिदेवांची निर्मिती झाली. भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराच्या माध्यमातून वेगवेगळे ऋषीमुनी जन्माला घातले. मग अत्री, मरीची, क्रतू, भृगु, अंगिरा, पुलह, पुलस्त्य, मरीची आणि दक्ष, नारद अशी हे सगळे असणारे ऋषी आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या माध्यमातून जन्माला घातले. पुढे कालांतराने भगवान ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या शरीराचे एका भागाचे मनु आणि एका भागाची शतरूपा असे 2 रूप तयार झाले. तिथून पुढे मनु आणि शतरूपा यांचा असणारा विवाह लावून दिला. तिथून पुढच्या कालावधीमध्ये मनु आणि शतरूपा अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या माध्यमातून संतती निर्माण होऊ लागली. मनु आणि शतरूपा यांच्या माध्यमातून पुढे जी संतान वाढली, जे कुळ वाढलं, त्यांना त्या ठिकाणी मानव म्हटलं जाऊ लागलं. डार्विनचा सिद्धांत सांगतो, आपण पहिले माकड होतो, हळूहळू माकडाची शेपूट गेली, नंतर केस गेले, ते काळे कान गेले, ते काळं तोंड गेलं, गुलाबी तोंड गेलं, काय काय ते काळू गुलाबी समजून घ्या तुम्ही, ते सगळं गेलं, त्याचा आपण माणूस तयार झालो. मग असं ज्यांना मान्य करायचं आहे, आपल्या जवळ सप्तशृंगी गडावरती अनेक माकडं आहेत, तिथले 2-3 माकडं धरा, तुमच्या प्रयोगशाळेत न्या, शेपूट कापा, केस कापा, काय करता येईल ते एक्सपेरिमेंट करा, त्या माकडाचा माणूस बनवून दाखवा. डार्विनचा सिद्धांत जे खरं मानतात त्यांच्या करता. नसेल मानत, आपल्या पुराणांवरती विश्वास ठेवा. मनुराजाची आपण संतान आहोत म्हणून आपण मानव आहोत. अशा पद्धतीनं सृष्टीचा असणारा विस्तार चालू होता. पण हा विस्तार होत असताना घडलं काय? या सृष्टीचा विस्तार होत असताना जे जे जीव जन्माला घातले, जसं प्राणी जन्माला आल्याच्या नंतर त्या प्राण्याला त्याचं असणारं शरीर झाकण्यासाठी विशिष्ट वस्त्राची वगैरे काही गरज नाही, परंतु विशिष्ट देवता असेल. सृष्टीचा विस्तार तर होऊ लागला, अनेक प्रकारचे जीव प्राणी त्या ठिकाणी जन्माला आले, देवी देवता जन्माला आले आणि आता मनुष्ययोनी सुद्धा निर्माण झाली. परंतु नुसते जीव मनुष्ययोनी हे निर्माण होत असताना आपलं असणारं शरीर झाकण्यासाठी काहीतरी वस्त्राची वगैरे गरज आहे. मग वस्त्र असणं गरजेचं आहे. याच्याकरता काय करता येईल? आदिमाया जगत जननी भगवान महादेवांकडे जाते म्हणजे ही सृष्टीचा असणारा विस्तार चालू आहे. देवी देवता मानव या सगळ्यांच्या करता लज्जा रक्षण म्हणून शरीर झाकण्यासाठी वस्त्राची गरज आहे. त्याच्यासाठी काय करता येईल बघा. भगवान महादेव म्हटले, काय करू बरं मी? शरीर झाकण्यासाठी कशाची गरज आहे? वस्त्राची. मग वस्त्र जर तयार करायचं असेल तर वस्त्र तयार करणारा पहिला जन्माला घालावा लागेल. दागिना जर तयार करायचा असेल तर सुवर्णकार असणं गरजेचं आहे. मडकं जर तयार करायचं असेल तर कुंभार असणं गरजेचं आहे. तसं वस्त्र जर निर्माण करायचं असेल तर वस्त्रकार असणारा त्या ठिकाणी जन्माला घातला पाहिजे. म्हणजे मग काय करू? तुम्ही वस्त्रकार जन्माला घाला. आणि मग भगवान महादेव त्या ठिकाणी डोळे लावतात, आपल्या असणाऱ्या प्रभूचं ध्यान करतात आणि त्यांच्या असणाऱ्या जिभेच्या माध्यमातून एका पुत्राची उत्पत्ती होते आणि तोच असणारा पुत्र शिव आणि पार्वती यांचा असणारा पुत्र म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला. आणि तो असणारा पुत्र जन्माला आल्याच्या नंतर शिव आणि पार्वती त्यांना आदिमायेकडे घेऊन जातात आणि आदिमायेकडे त्या पुत्राला नेल्याच्या नंतर सर्व वृत्तांत इतिहास वगैरे सांगतात. मी कोणत्या कथा भागाकडे येतोय, ज्यांचा तुमच्या समाजाच्या दृष्टीनं जीवेश्वरांचा अभ्यास असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, नसेल आलं पुढे आपल्या लक्षात येईलच. म्हणजे आपल्या कथेला अनुसरून तो कथाभाग या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. आदिमायेकडे त्या ठिकाणी त्या बालकाला नेण्यात आलं. आदिमायेला ते असणारं बालक बघून फार आनंद झाला
मग आदी माया म्हणते एवढं गोड गोंडस बालक आहे, मी याचं नामकरण करू का? भगवान महादेव म्हणतात तुम्हीच नामकरण करा. आणि मग त्यावेळेस ती असणारी आदी माया त्याचं नामकरण करते, साळी. साळी म्हणून त्याचं असणारं नामकरण करते. आणि त्याचं नामकरण झाल्याच्या नंतर महादेव म्हणतात मलाही वाटतं याचं काहीतरी नामकरण करावं. हा स्वतःचं असणारं कुळ म्हणजे मानव कुळ, संपूर्ण मानव कुळाच्या लज्जेचं रक्षण करण्याकरता जन्माला आला, म्हणून स्वकुळ साळी त्याचं त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं. आता हे स्वकुळ साळी त्याचं नाव निर्माण झालं, परंतु त्याचा असणारा जन्म भगवान महादेवांच्या जिभेपासून झाला म्हणून त्याचं दुसरं असणारं नाव, आणि भगवान शिवांचाच अंश होता म्हणून भगवान हा दर्जा दिला गेला, आणि जिभेतून जन्म झाला म्हणून जिभेश्वर नाव पडलं. म्हणून सर्वांनी एकदा जोरदार जयकारा करायचा, बोलिये जिभेश्वर भगवान की जय. आणि अशा पद्धतीने त्यांचं नामकरण झालं. आदी मायेनं त्या ठिकाणी सरकी नावाचं असणारं जे बीज आहे ते बीज निर्माण केलं. ते बीज त्या ठिकाणी जमिनीमध्ये रोपण करण्यात आलं. त्याच्या माध्यमातून एक झाड निर्माण झालं. त्या झाडाला छोटे छोटे बोंड आले. ते बोंड त्या ठिकाणी फुटले. त्यामधून कापसाची निर्मिती झाली. संपूर्ण जगभर अशा पद्धतीनं कापसाची निर्मिती होऊन तो कापूस या असणाऱ्या जिव्हेश्वर भगवंताकडे आला. आणि या जिव्हेश्वर भगवंतानं त्या कापसापासून असा तो कापूस पिंजून पिंजून वळून वळून त्या कापसापासून एक भरजरी असा शिला निर्माण केला. म्हणजे सगळ्यात पहिलं जगातील वस्त्र जर कोणी निर्माण केलं असेल आपल्या असणाऱ्या जिव्हेश्वर भगवंताने, पहिला तो असणारा शालू निर्माण केला. आणि आपली असणारी पहिली कमाई, पहिलं असणारं कर्तृत्व त्यांनी आपल्या असणाऱ्या माता पित्यांच्या चरणी त्या ठिकाणी ठेवलं, त्यांना समर्पित केलं. भगवान शिवांना त्या ठिकाणी आनंद झाला. बोलून घ्या त्यांना. भगवान शिवांनाही त्या ठिकाणी आनंद झाला की आपल्या असणाऱ्या पुत्रानं एवढं मोठं असणारं त्या ठिकाणी काम केलं, आणि हे काम करून त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या चरणी समर्पित केलं. त्यांनी तो असणारा शालू घेतला आणि आदिमाया शक्तीच्या चरणी अर्पण केला. आदिमायाही त्या ठिकाणी प्रसन्न झाली. असं वाटतं माझ्या मुली मी यांनाच द्याव्या काय की. ज्यावेळेस भगवानजी विषयावर उपवर झाले त्यावेळेस सावित्री माता पार्वती मातेला भेटल्या आणि पार्वती मातेला म्हटल्या आपण विहिणी व्हायचं का? म्हणे कसं? म्हणे माझ्या ज्या मुली ना त्या मुली तुझ्या मुलाला देते, आपण विहिणी म्हणतो, हरकत नाही म्हणे. मग सावित्री मातेनं तिच्या असणाऱ्या त्या 2 मुली भगवान जिवेश्वरांना दिल्या आणि त्या सुद्धा भगवान जिवेश्वरांना त्यांच्या असणाऱ्या कार्यामध्ये मदत करू लागल्या. आणि अशा माध्यमातून आज आपण सर्वजण बहुतांशी बसलेल्या मंडळींमध्ये असेल, कार्यकर्ते मंडळींमध्ये असेल, प्रत्येकाच्या घरी 2-2, 4-4, 6-6 जसं जसं ज्याचा विस्तार असेल तशी हे हातमाग आहेत. तुम्ही जे पैठणी विणता हे जे स्किल आहे तुम्हाला शिकवणारे सध्याचे कोणीतरी असतील, पण त्यांच्या अगोदर त्यांना शिकवणारे, त्यांच्या अगोदर त्यांना शिकवणारे, असा मूळ इतिहास जर बघितला ते सगळं कार्य ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालं ते म्हणजे भगवान जिवेश्वर. आणि खरोखरच आमच्या